आज छानसा पेंटिंग काढला शाळेतल्या मुलांसाठी. त्या तुमका मी दाखवतले, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय हॅलो, कशी असतात सगळेजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. मी अमिता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळीच उठल्याबरोबर ना सगळी अळी लावून घेतलो. अळी म्हणजे वेली, भाजीचे वेली, भाजीचे तवशाचे जे काही वेली असतात ना ते का आम्ही मालवणीमध्ये अळी म्हणतो. तुम्ही काय म्हणतास मला नक्की सांगा. रोज सकाळी 7:30 वाजता दीक्षा घराकडे येणारच आणि दीक्षा गेल्यानंतर मी गेले बाहेर, म्हणजेच घराच्या कंपाऊंड मध्येच. बाकी बाहेर काही नाही. सकाळी सकाळीच खय जातलास. संतोष म्हणाले पाऊस नाही तोपर्यंत आपण अळी लावून घेऊया. दोडक्या, तवसा, कारली, चिबूड आणि भोपळो. मी काय मदत करूक नाही. त्यांनी सांगितल्याने अचानक भयानक आज आपण अळी लावतो म्हणून, आणि त्यांनीच सगळा खणून वगैरे ठेवलेला होता. रोज सकाळी सकाळीच हे उठान चलाक जातात, 1 तासभर तरी चालतात ते, पण आज ते गेले नाही चलाक. कारण काय तर ही अळी लावची होती आणि हा खणून वगैरे काढूचा होता म्हणून तेवढंच तितकी हालचाल झाली असं त्यांचं म्हणणं. पण तोपर्यंत मात्र त्या पावसान मात्र उसंत घेतलेल्या नशीब पावसान खूप मोठी मेहरबानी केल्या. आजच्या पावसाच्या दिवसात आम्ही पावसाक असाच म्हणतो. वाईट जरी काहीतरी काम करूक दिल्यान पावसान की आम्ही म्हणतो पावसान लय उपकार केल्यान. काय झाला आता घराक जाऊक झाला नाही खालसता काय गो केडल्या. ऍक्च्युली ह्या मांजर असा ना आता आमचा नाही असा, कोणाचा असा आता काय आमका माहिती नाही असा, पण त्या रोज आमच्याकडे येता आमचा चिमणा गेल्यापासून. त्याच्यामुळे ते रोज आम्ही खाऊक घालतो. माझी आंघोळ दुपारी 12 वाजल्याशिवाय काही होत नाही. सकाळीच संतोष उठतात आणि आंघोळ करून झाली की लगेच देवाची पूजा करतात. पण मी नंतर फक्त पाया पडते देवाच्या. आंघोळ उशिरा का असता माझी तर आईबाबांची आंघोळ असतात. त्यांची आंघोळ झाल्याशिवाय मी करू शकत नाही, कारण त्यांना आंघोळीसाठी मदत करूची लागता. मग भिजाक होता माका म्हणून मग मी उशिरा आंघोळ करते. असं तर आमचा रोजचा रुटीन असता. सकाळी वायच पाऊस शिफ्टडान गेलो आणि आता की नाही पावसाचं नाव नाही असा. त्याच्यामुळे काय झालं, लावलेले वेल अगदी बावान पडले. असो नाही जर पाऊस पडलो तर त्यांना वरसून पाणी घालूचा लागतला. ह्या म्यावला ना आमच्या घराशिवाय कुठे काय सुचत नाही. आली परत इकडे. आता त्याका परत कॅट फूड घालूचा लागतला आणि मगच ता जातला. आज जेवण खूप सुंदर होता. शेंगा बटाट्याची थपथपीची आम्ही आमटी केलेलो आणि मेथीची भाजी, खूपसा खोबरा घालून ती मेथीची भाजी केलेलो. एवढी सुंदर झालेली ना, अप्रतिम. ह्याची रेसिपी जर तुमका हवी असत ना तर माका कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आवडली ना ही चित्रा तुमका? नक्कीच आवडतली, कारण ती माझ्या नवऱ्यान काढल्या नसत. तर मग बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय.